आज तारीख 10 फेब्रुवारी 2025. आपण ही केळी लागवड तारीख 31 जानेवारीला मुहूर्त केलेलं होतं आणि 1 तारखेला लागवड केलेली आहे. याला फक्त आपण ड्रीपद्वारे 1000 लिटर SR कल्चर दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत ड्रिंचिंग केलेली नाही. जवळजवळ 10 दिवस होत आहेत. बघा, केळीचे मॅच्युरिटी सिम्बॉल आलेले आहेत आणि आत्ता टायमिंग आहे 10:20 असंच हे आहे. बघा, म्हणजे मॅच्युरिटी सिम्बॉल आले म्हणजे रोप सेट झालं बुवा असं आपण समजतो. आणि 10 वाजेला आपण व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे, सकाळमध्ये कुठलेही पीक टवटवीत दिसतं आणि 10 वाजेचं जे टेम्परेचर आहे थोडं टेम्परेचर पण असतं, जेणेकरून लोकांना असं भ्रम नको की बुवा सकाळमध्ये यांनी व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यामुळे पीक टवटवीत. आता 10 वाजून गेले तर 10 वाजेचं आताचं ऊन आपल्याला चटका देत आहे, तर पिकाला बी चटका देतच असेल. बघा, अशा रीतीने आपण केळीचे नियोजन केलेलं आहे. SR कल्चरमध्ये आपण अळवणी केलेली आहे, दुसरी काहीच नाही. ड्रिपने अळवणी केलेली आहे आणि हे पट्टा पद्धत म्हणतात 8 फुटाच्या अंतरावरती आपण केळी लागवड केलेली आहे, जेणेकरून करपा हा मोठा विषय झालेला आहे आपल्याकडे आता सगळीचकडे. म्हणजे जेणेकरून आपण अंतर जेवढं राखलं तेवढं करपा जाऊ शकतो बा असं आहे लोकांचं मत. म्हणून मग आपण पण ही 8x4.5 ह्या हिशोबाने केळी लावलेली आहे. बघा, टोटल 42 रोपं मागवलेली आहेत, 4000 रोपं लावलेली आहेत. केळी अशी डेव्हलप झालेली आहे. आता याला एक अळवणी करायची, 1261 घेऊ, SR कल्चर घेऊ आणि ह्युमिक ॲसिड असं नियोजन आपण केळीचं करत आहोत. म्हणजे एकाच ठिकाणी नेहमी सगळी म्हणजे जिथं आपण रोपं लावले तिथं आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे बघा, मॅच्युरिटी सिम्बॉल काही झाडांना आलेला नाही आहे, काही झाडांना आलेला आहे. आता याच्या पोग्यामध्येच आहे मॅच्युरिटी सिम्बॉल. हे बघा, मॅच्युरिटी सिम्बॉल. हे मक्याचं क्षेत्र होतं. आपण मक्याच्या क्षेत्रावरती केळी आणि पपई लागवड केलेली आहे. 3200 प्लांट आपण पपई लावलेली आहे आणि केळी 4000. 3.5 एकर क्षेत्र आहे. असं आहे नियोजन. आणि आता कोळपणी पण चालू आहे, जेणेकरून ही जी सरी थोडी सपाट होऊन जाईल आणि काही तण जे असेल तण पण नियंत्रणात येऊन जाईल. म्हणजे पुढे भविष्यात आपल्याला तण नियंत्रण करायला आपल्याला जीवावरती येणार नाही. या हिशोबाने आपण नियोजन करतो आहे. हे बघा, हे झाड पण याचा पोगा मोडलेला होता, नवीन पोगाला पाणी येऊन गेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 90% केळी आपली सेट झालेली आहे. आणि याला आपण फक्त लावल्यानंतर 1 दिवस पाणी दिलं, 2 तास, आणि 4 दिवस गॅप ठेवला. 4 दिवसानंतर 1 तास पाणी दिलेलं आहे. आणि मग आजपर्यंत पाणी नाही आहे. म्हणजे आपण पाण्याचं नियोजन जर केलं तर रोप सेट व्हायला काही वेळ लागत नाही. आपण रोजच जर पाणी दिलं तर रोप सेट व्हायला प्रॉब्लेम येतो असं लक्षात येतं आहे. आणि आता बघा, हे SR कल्चर बनवलेलं आहे. SR कल्चरमध्ये आपण सगळ्यांनी निविष्ठा टाकणार आहोत, ह्युमिक टाकणार आहोत, 1261 टाकणार आहोत. परत तुमचं 3 सोडा पण घ्यायचं आहे आपल्याला. आणि पालापाचोळा, केळी कोरफड, शेवगा टॉनिक आणि गोमूत्र काढा
निंबोळी अर्क असं एक आपण अंड्याचं संजीवक असं टोटल हे बनवलेलं आहे. ते आपल्याला याच्यात घ्यायचं आहे ड्रिंचिंगसाठी. युनिक आपण रिचार्ज जेल म्हणून नावाने जेल फॉर्ममध्ये आहे ते आपण याच्यात टाकणार आहोत. हे आता याला 3 दिवस झाले बनवायला. कलर चेंजिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आज उद्यामध्ये याच्यामध्ये मटेरियल टाकायचं आहे आपल्याला आणि 2-3 दिवसात आपण ड्रिंचिंग करू. असं नियोजन आपण केळी बागेवरती करणार आहोत. हे मक्याचं क्षेत्र आहे. मक्याची सगळी कुट्टी आपण या शेतात बनवून टाकली आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यात बायोमास म्हणून किंवा कल्चरांचे जे जीवाणू आहेत त्यांना खाद्य होईल या हिशोबाने आपण याच्यात सगळी कुट्टी मिक्स केलेली आहे पूर्ण क्षेत्राची. असे नियोजन आहे. धन्यवाद.